नमस्कार, मी प्रवीण यादव. मित्र हो, 8व्या वेतन आयोगाबाबतची ही वृत्त आहे. संपूर्ण जाणून घ्या. महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांकरिता ही आनंदाची बातमी असू शकते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार आहे, ज्याची चर्चा आतापासून ऐकायला मिळत आहे. या आर्थिक वर्षात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाची स्थापनेची भेट दिली जाऊ शकते असे मानले जात आहे. असे झाल्यास मूळ पगारात विक्रमी वाढ होईल, ती बूस्टर डोससारखी सिद्ध होईल. सार्वत्रिक निवडणुकीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन सुधारणा आयोग स्थापन होणार हे निश्चित मानले जात आहे. सरकारने अद्याप अधिकृत पद्धतीने काहीही सांगितले नाही. मात्र 7वा वेतन आयोग 14 साली स्थापन करण्यात आला. मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीनंतर कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात लिहिलेल्या पत्रात भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी सरकारकडे 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली. याशिवाय अनेक कर्मचारी संघटना 8व्या वेतन आयोगाची मागणी करीत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी अर्थ मंत्रालयात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर मंत्रालय याबाबत आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकते. जर 8वा वेतन आयोग स्थापन झाला तर सुमारे 2 वर्षांनी म्हणजेच 2016 मध्ये लागू होईल, 2026 मध्ये लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या मूळ पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. ती डोसप्रमाणे ठरेल. तर तुम्हाला काय वाटते 8व्या वेतन आयोगा ते कमेंट्स करून नक्की लिहा. आणि 8वा वेतन लागावे की न लागावे या संबंधाने सुद्धा तुम्ही आपले मनोगत लिहू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रवीण यादव.